नमस्कार. KBN9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला नजर मारूयाच्या हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ब्रँडेड कंपनीच्या व किफायतशीर वस्तूंसाठी प्रशस्त असं शोरूम धनश्री एंटरप्राइजेस, प्लॉट नंबर 5A, गीतांजली कॉम्प्लेक्स, अग्रवाल पेट्रोल पंप जवळ, धुळे रोड, नंदुरबार. आयुष्यातल्या प्रत्येक मंगल क्षणी दीनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स, टिळक रोड, सराफ बाजार, नंदुरबार. शहाद्यात गाडी लोहार समाजाचा उपक्रम, उद्योगाचे भव्य प्रदर्शन व विक्री. नवापूर आगारातर्फे विना अपघात करणारे चालक व उत्पन्नात भर टाकणाऱ्या वाहकांचा सत्कार. दारूबंदीसाठी साक्री तालुक्यातील घोडदी ग्रामस्थांचा ठराव व पोलिसांना निवेदन. बातमी आहे. शहादा शहर गाडी लोहार समाज मंडळाच्या परिश्रमानं साकारलेल्या भव्य मंदिरात श्री विश्वकर्मा भगवान मूर्तीची प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधत गाडी लोहार समाजातील उद्योगाचं भव्य प्रदर्शन व विक्री आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व गुजरातमधील समाज बांधव उपस्थित होते. शहाद्यात पार पडलेल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, नंदुरबार जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, गाडी लोहार समाजाचे शहादा शहराध्यक्ष राजेंद्र जाधव, कार्याध्यक्ष युवराज जाधव, संयोजक समिती प्रमुख रुपेश जाधव, मुख्य समन्वयक अनिल लोहार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दरम्यान उद्योग महामेळावा आयोजित करण्यात आला. यात गाडी लोहार समाजातील उद्योजकांनी 24 स्टॉल मांडले होते. मान्यवरांच्या हस्ते समाजातील गुणवंतांचा गुणगौरव या प्रसंगी करण्यात आला. उद्योजक जे उत्पादन बनवतात त्याची प्रसिद्धी होते, एकाच ठिकाणी होते. व्यक्तिगत मार्केटिंग करण्यापेक्षा सामूहिक मार्केटिंग केल्याने खर्चाची पण बचत होते, उत्पादनांची प्रसिद्धी होते. हाही एक फायदा आहे. आणि दुसरा महत्वाचा फायदा म्हटलं तर जे नवीन पिढीतले उद्योजक आहेत किंवा ज्यांना उद्योजक व्हायची इच्छा आहे अशा तरुणांसाठी असे कार्यक्रम खूपच प्रेरणादायी असतात. यातून त्यांना बरंच मार्गदर्शन भेटत असतं किंवा आपण काय उद्योग व्यवसाय करावा याची कुठेतरी एक क्लू भेटत असते. त्यामुळं खूपच छान कार्यक्रम आहे. त्याबद्दल मी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजकांचा आभार व्यक्त करतो. थोडक्यात सांगायचं झालं तर सेवा उद्योग असेल तर 10 लाखापर्यंत प्रोजेक्ट कॉस्टसाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे. याच योजनेअंतर्गत जर मॅन्युफॅक्चरिंग उद्योग असेल तर 25 लाखापर्यंत प्रोजेक्ट कॉस्ट राहते. याच्यात 15 ते 35% सबसिडी असते. याचा उद्देश जास्तीत जास्त प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी. साधारणतः दर 1 लाख इन्व्हेस्टमेंट मागे एका व्यक्तीला रोजगार मिळावा अशी योजना आहे. छान योजना आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची आहे. कामाची जी प्रतिष्ठा, श्रमाची जी प्रतिष्ठा आहे त्याला महत्त्व मिळवून देण्याच्या उद्देशाने विश्वकर्मा प्रबोधिनी आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जे पारंपरिक व्यवसाय होते त्याला कुठेतरी नाविन्याची जोड देऊन नवीन समाजाबरोबर, नवीन जगाबरोबर आपला कसा विकास करता येईल. पारंपरिक व्यवसाय तर आहेतच आपला,
परंतु त्या व्यवसायाबरोबर नाविन्याची जोड देऊन आपला विकास करणं, समाजाचा विकास करणं आणि त्याचबरोबर राष्ट्राचा विकास करणं या उदात्त हेतून आजचा कार्यक्रम आयोजित केला असावा असं मला वाटतं. स्थापत्य अभियांत्रिकी आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि आपली जी आपण जी पिढ्यानपिढ्या जतन केलेली आपली जी कलागुण आहेत. आता सांगितलं की महाराणा प्रताप यांच्या काळात त्यांना मदत आपल्या समाज बंधूंनी त्यावेळी अतिशय चांगल्या पद्धतीने केली, त्यामुळे काही त्यांना युद्ध सुद्धा जिंकता आले. तलवारी अतिशय थोड्या काळामध्ये बनवून दिल्या गेल्या. खरोखर कलागुणांनी भरलेल्या, मनापासून तयार केलेल्या, त्याच्यामध्ये जीव ओतून तयार केलेल्या अशा सुंदर वस्तू या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत. आणि त्यातूनच आपल्या समाज बांधवांनी, समाज बंधूंची किती त्यांनी मेहनत घेतली असेल त्यासाठी ह्या वस्तू तयार करण्यासाठी त्याच्यातून दिसून येत. श्री विश्वकर्मा प्रबोधिनीकडनं हा उद्योग महामेळावा आम्ही घेतलेला आहे. गाडी लोहार समाजातील अतिसूक्ष्म लघु उद्योगांचा हा मेळावा आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश 3 ठिकाणचे म्हणजे आमचा जो अल्पसंख्याक समाज आहे 3 राज्यातनं वास्तव्याला आहे आणि या ठिकाणी आजच्या ह्या निमित्तानं हा मेळावा घेतलेला आहे. शासनाने 2015 मध्ये एक शासन निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाने आणि त्या निर्णयाच्या अनुषंगानं समाजातील जे समाज विश्वकर्मा जयंती साजरी करतात त्या समाजाने विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं उद्योग दिन साजरा करावा असं म्हटलेलं आहे. आणि उद्योग दिन साजरा कसा करावा तर प्रामुख्यानं समाजातील तुमच्या लहान मोठ्या उद्योगांचे असे मेळावे लावावेत आणि त्या मेळाव्यातनं उद्योग दिवस साजरा करावा अशी शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, शासनाची भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने हा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे. प्रयत्न असा आहे की समाजकार्यात संवेदनशीलता महत्त्वाची असते, समाज संघटन महत्त्वाचं असतं आणि हे करता करता प्रत्येकाला बांधिलकीची जाणीव निर्माण झाली की या गोष्टी आपोआप घडून येतात. विशेषतः उल्लेखनीय भाग असा की या ठिकाणी शहादा गाडी लोहार समाजानं इतिहासात कुठे नसेल एवढं मोठं मंदिर आपल्या डाव्या हाताला उभारलेलं आहे. त्यांनी इथं फक्त शहादा ह्या गावात 65 घरं आहेत तरी सुद्धा एवढ्या अल्पसंख्याने असलेल्या समाज बांधवांनी संघशक्ती दाखवून एक भव्य दिव्य 40 लाखाचं मंदिर उभारलेलं आहे. वळूया पुढल्या बातमीकडे. नवापूर ग्राहक पंचायत तर्फे प्रवासी दिनानिमित्तानं नवापूर एसटी बस आगारातील विना अपघात करणारे चालक व उत्पन्नात भर करणाऱ्या वाहकांचा सत्कार आयोजित करण्यात आला. ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक AB महाजन, नवापूर तालुकाध्यक्ष श्रीकांत पाठक, सचिव महेंद्र चव्हाण, प्राध्यापक मुरलीधर अक्षवंत, सदस्य मंगेश शेवले, अकबर शेख, आगार प्रमुख विश्वास गावित उपस्थित होते. चालकाची ड्युटी काय असते ही मी अगदी जवळून बघितलेली आहे. प्रत्येकाला काही अवस्था हे करता येत नाही. बऱ्याच वेळेला आपण आपल्याकडून चिडचिड पण होते, साहजिक आहे. येणारे लोक आपल्याला काही ना काही याच्याने मनस्ताप देत असतात, परंतु वाहकाने तरी निदान आपल्या ड्युटीवर जाताना किंवा आपल्या कर्तव्यावर असताना प्रवाशांची कुठल्याही प्रकारनं कमी वाद होईल असं जर बघितलं तर तुमच्या नोकऱ्या या कायमस्वरूपी टिकतात. आपण जर थोडंसं जरी वादविवाद कोणाशी केला तर समोरची व्यक्ती काय आहे काय नाही आपल्याला त्याचं काही कल्पना नसते, पण त्यांच्याकडनं जर वादविवाद वाढले तर त्याचा परिणाम फार वेगळे होतो. म्हणून आम्ही त्यासाठी प्रमाणपत्राची बी हे केलेली आहे, व्यवस्था झालेली आहे. ती पुढच्या वेळेस आम्ही प्रमाणपत्र बी देऊ. तर माझ्या या प्रसंगी आज आम्हाला जे व्यवस्थापकांनी आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्हाला इथे या कार्यक्रमाच्या नियोजनाचं तुम्ही जे व्यासपीठ घडवून दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आता घेते कमर्शियल ब्रेक नंतर बरंचसं काही. आपण पाहत राहा खांदेचं तन मन KBN9. जिथं विचार संपतात तिथून सुरू होतं आमचं अभियान. एक विचार एक अभियान. धनश्री एंटरप्राइजेस नंदुरबार. क्वालिटी व ग्राहकांचं समाधान हाच विश्वास संपादन करून आम्ही खुलं केलं आहे प्रशस्त शोरूम.
विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिक वस्तूंचा नजराणा तुम्हाला इथं पाहावयास मिळेल. क्वालिटी व ग्राहकांचं समाधान हेच आमचं ध्येय. बाजारभावापेक्षा निश्चितच किफायतशीर वस्तू तुम्हाला इथं मिळेल. सोलर, गॅस गीझर, इलेक्ट्रिक गीझर, आटा चक्की, गॅस शेगड्या, इंडक्शन कुकर, पंखे, मिक्सर, विविध कंपन्यांचे फूड प्रोसेसर, व्हॅक्यूम क्लीनर पाहिजे त्या साईजमध्ये. शिवाय मायक्रोवेव्ह यात तुम्ही पाहू शकतात अनेक व्हरायटीज. आणि हो, नामांकित कंपनीचे आरो वॉटर फिल्टर, वॉटर प्युरिफायर, रिपेरिंग व सर्व्हिसिंग योग्य किमतीत. इन्व्हर्टर बॅटरी, स्टॅबिलायझर असं बरंचसं काही. याशिवाय LED टीव्ही, फ्रीज, AC, वॉशिंग मशीन यांचं स्वतंत्र दालन. यामुळे तुम्ही पाहू शकता, चॉईस करू शकता आणि ब्रँडेड कंपनीच्या वस्तू किफायतशीर किमतीत खरेदी करू शकतात. या ठिकाणी बजाज फायनान्सची सोय उपलब्ध आहे. तेव्हा या, पहा आणि खरेदी करा. आमचा पत्ता धनश्री एंटरप्राइजेस, प्लॉट नंबर 5A, गीतांजली कॉम्प्लेक्स, अग्रवाल पेट्रोल पंप जवळ, धुळे रोड, नंदुरबार. प्रोप्रायटर श्री पुरुषोत्तम चिंतामण माळी. मोबाईल 9657202622. हेल्पलाईन 8484815388. दुडू दुडू धावणारी पावलं आपल्याला किती आनंद देतात. असं वाटतं की सगळ्या गोष्टीच आपल्याला आयुष्यात मिळाल्या. काही असेच क्षण जे आपल्या बरोबर कायम राहतील. आयुष्यातल्या प्रत्येक मंगल क्षणी दीनानाथ S श्रॉफ ज्वेलर्स. तर या जुळूया दीनानाथ S श्रॉफ ज्वेलर्सशी, कारण आम्ही 1961 पासून ग्राहकांचा मिळवलाय एक अतूट विश्वास. सरकार मान्य 916 हॉलमार्क ज्वेलर्स. शुद्ध सोन्यात बांगड्या, अंगठ्या, चपलाहार, पाटल्या आणि चांदीमध्ये पूजेचं सगळं साहित्य. आणि हो, गिफ्ट देण्यासाठी चांदीमध्ये भरपूर व्हरायटी. दीनानाथ S श्रॉफ ज्वेलर्स, टिळक रोड, सराफ बाजार, नंदुरबार. बातमी आहे. दारूबंदीसाठी सध्या सर्वत्र महिला शक्ती एकवटत असताना साक्री तालुक्यातील घोडदे इथल्या महिलांनीही पुढाकार घेत दारूबंदीचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर केलाय. त्यानंतर साक्री पोलिसांनी निवेदन व ठराव देत घोडदे गावासह परिसरात दारूबंदी झालीच पाहिजे अशी विनंती केली आहे. शेवटी घोडदेतील दारूबंदी आता पोलिसांवर अवलंबून असल्याच्या प्रतिक्रिया KBN 9 कडे व्यक्त झाल्या आहेत. घोडदे गावाला दारूचं व्यसन जडलंय. त्यामुळं गावातील अनेक कुटुंब कर्जबाजारी होत असून नशेच्या आहारी जात शाळकरी महाविद्यालयीन तरुणांचं नुकसान होतंय. लहान लहान मुलं एका संध्याकाळी पिऊन येतात, बाईला त्रास देतात आणि बाईला काय मग रॉकेल टाकतात, कुठं काय करतात, कुठं फाशी लावतात. मग ती बाईने काय करायचं. गावातील शांतता भंग झाली आहे. म्हणजे बाया 100 रुपये रोज आणि मारधोड करतात, हे योग्य आहे का? आणि ते परत लहान मुलं दारू प्यायला लागले आतापासून, तर पुढे काय होणार आहे? आणि घरातले नाही पण गावातच परिस्थिती तशी झाली. आम्हाला ही दारू जास्त बंद पाहिजे, दारू बंद करावी. दारूबंदीच्या माध्यमातून गावात प्रयत्न सुरू आहेत. गावातील महिला, तरुण, सर्व नागरिक, सरपंच, ग्रामपंचायतची सगळी टीम, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष या ठिकाणी साक्री पोलीस स्टेशनचे PI साहेबांना निवेदन दिलं की आमच्या गावामध्ये जे कोणी दारू विकतात, जे दहशत तयार करतात दारू विकणारे, यांच्यावर कार्यवाही व्हावी आणि गाव 100% दारूबंदी व्हावं, दारू मुक्त व्हावं असा निर्धार करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. गावासह परिसरात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी घोडदे ग्रामस्थांनी साक्री पोलीस ठाण्यात दारूबंदीचा ठराव व निवेदन दिलंय. यावेळी महिला, तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. घोडदे या गावामध्ये अवैधरित्या एक व्यक्ती दारू विकतो याबाबत आम्हाला माहिती प्राप्त झाली होती.
या माहितीच्या आधारे आम्ही घोडदे गावामध्ये जाऊन छापा टाकला असता विलास पंडित सोनवणे या व्यक्तीच्या ताब्यामध्ये आम्हाला साधारणतः 110 लिटर गावठी बनावटीची दारू मिळून आली होती. सदरची दारू आम्ही ताब्यात घेऊन तिचा जागेवरच पंचांत समक्ष विल्हेवाट लावून तसा पंचनामा केला होता आणि सदर इस्माला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याविरुद्ध प्रोहिबिशन कलम 65 नुसार गुन्हा दाखल केला होता आणि त्यास आज रोजी आम्ही साक्री कोर्टामध्ये पुढील कारवाई करता पाठवलेला आहे. तत्पूर्वी घोडदे या गावामध्ये 26 जानेवारी या दिवशी झालेल्या ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव देखील पारित झाला होता आणि त्या ठरावानुसार आज रोजी त्या ठिकाणच्या काही ग्रामस्थ महिला व पुरुषांनी गावात पूर्णपणे दारूबंदी करावी याबाबतचा ठराव देखील आम्हाला दिलेला आहे आणि यापुढे देखील पोलिसांच्या अवैध दारू विरुद्ध कारवाई या सुरूच राहतील आणि त्याकरता गावकऱ्यांचा देखील सहभाग आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आम्ही घोडदे या गावामध्ये पूर्णपणे दारूबंदी करण्यामध्ये यशस्वी होऊ अशी मला खात्री वाटते. ब्रेकनंतर आपलं परत स्वागत. बातमी आहे, नंदुरबार जिल्ह्याच्या एकूण 71,386 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी 58,171 हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांच्या पेरण्या झाल्या. शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पिकांना सर्वाधिक पसंती दिली आहे. यंदा मात्र जिल्ह्यात रब्बी ज्वारीचं क्षेत्र घटल्याचं चित्र आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील शेतकरी हरभरा पेरणीला सर्वाधिक पसंती देत असल्याचं यंदा कायम आहे. यंदा तब्बल 21,163 हेक्टर क्षेत्रात हरभरा पेरा आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या 1,000 हेक्टर वाढीव क्षेत्रात हा पेरा करण्यात आलाय. बहुतांश शेतकऱ्यांचा हरभरा परिपक्व झाल्याने काढणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात यंदा रब्बी ज्वारीचे क्षेत्र निम्म्यापेक्षा खालावल्याचं चित्र आहे. सर्वसाधारण 24,000 हेक्टर पेरा असलेली रब्बी ज्वारी यंदा केवळ 9,330 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. 21,762 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी 18,352 हेक्टर क्षेत्रात गहू तर 5,000 हेक्टर क्षेत्रात मका पेरणी करण्यात आली आहे. कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार शहादा तालुक्याच्या 20,837 हेक्टर क्षेत्रापैकी 17,559, नंदुरबार तालुक्यात 11,855 सर्वसाधारण क्षेत्रापैकी 7,140, नवापूर 17,849 हेक्टर पैकी 17,663, तळोदा तालुक्यात 11,423 हेक्टर पैकी 8,240 हेक्टर, अक्कलकुवा 7,122 हेक्टर पैकी 6,773, तर धडगाव तालुक्यातील 2,200 हेक्टर क्षेत्रापैकी 2,709 हेक्टर क्षेत्रात ही रब्बी पिके पेरण्यात आली आहे. जिल्ह्यातील इतर तालुका वगळता नंदुरबार तालुक्यातील पिकांच्या पेरणीचे क्षेत्र घटलं असून सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा 59% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण करण्यात आल्यानं तालुक्यावर गेल्या 2 वर्षात झालेल्या दुष्काळाचे परिणाम अद्यापही जाणवत असल्याचं यामुळे स्पष्ट झालंय. यंदाच्या पावसाळ्यात पावसाची आकडेवारी समाधानकारक असल्यानं शेतकऱ्यांनी जानेवारी अखेरपर्यंत पेरण्या सुरू ठेवल्या होत्या. येत्या महिनाभरानंतर गहू आणि हरभरा पिकांच्या काढणीला सुरुवात होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, KBN9 नंदुरबार. आता इथंच थांबते. तत्पूर्वी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते धनश्री एंटरप्राइजेस, प्लॉट नंबर 5A, गीतांजली कॉम्प्लेक्स, अग्रवाल पेट्रोल पंप जवळ, धुळे रोड, नंदुरबार. ब्रँडेड कंपनीच्या व किफायतशीर वस्तूंसाठी प्रशस्त असं शोरूम. आयुष्यातल्या प्रत्येक मंगल क्षणी दीनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स, टिळक रोड, सराफ बाजार, नंदुरबार. शहाद्यात गाडी लोहार समाजाचा उपक्रम, उद्योगाचे भव्य प्रदर्शन व विक्री. नवापूर आगारातर्फे विनाअपघात करणारे चालक व उत्पन्नात भर टाकणाऱ्या वाहकांचा सत्कार. दारूबंदीसाठी साक्री तालुक्यातील घोडदे ग्रामस्थांचा ठराव व पोलिसांना निवेदन. आपण पाहत राहा
खांदेचं तनमन KBN 9 एक विचार एक अभियान. जिथे विचार संपतात तिथून सुरू होतं आमचं अभियान. नमस्कार.